बस 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 तू पण. माई पण राणी काका आणि काकूंचं भांडण नक्की मिटलं असेल ना? नाही म्हणजे आपल्याला दाखवतील मिटले म्हणून आणि घरी जाऊन परत भांडत बसतील. नाही नाही, खरं खरं मिटलंय अगदी. पण ह्याचं सगळं क्रेडिट मात्र नानांना जातं. हा नाही नाही, म्हणजे राणे काका बोललेच होते हो लागेल असं, पण राणे काकूंनी जर मनात धरून ठेवलं असतं ना तर कठीण होतं हा सगळं. पण नानांनी चतुराईने जी काही गाडी वळवली आहे ना. फारच बॉस स्तुती करतेस तू संजीवनी माई. काय आहे, नेहमी कान धरणाऱ्यांनी स्तुती केली की जरा अवघडल्यासारखं होतं ना. मी कान पकडते. मारलं मला, चक्क मारलं. अरे ही तर एवढी रागवली होती, म्हणत होती 3 दिवस राणे काकूंना ठेवून घेऊया इकडेच. मग काय, राणे काका बोललेच होते मनाला लागेल असं. माझी लेक असती ना तर मी जाऊच दिलं नसतं. नाही शेषे, आपल्याकडे उलट आहे. आपल्याकडे ना सतीश झाला असता रडत आणि रागावून तुझ्या आसऱ्याला. काय तुम्ही माझ्या लेकीला असं बोलताय? नाही आहे ती थोडीशी फटकर, पण विरघळते की नाही लगेच. ए विजया, तिची भेळ काढून ठेवलीस ना? हो ठेवली ठेवली. तुझ्या फटकळपणाला फटका बसेल तुला. स्टेप बाय स्टेप. बरं घ्या आता. ए आदित्य, माईंचा मूड आता आणखीनच चांगला वाटला ना रे? हो, खरंच चांगला वाटलं. मग आता जाऊन बोलू खरं त्यांच्याशी? अगं बोल ना, मी तर मगाशीच सांगितलं तुला. पण तू काय बोलणार आहेस? माझ्याशी पूर्वीसारखं वागा असं? हो, हेच बोलणार आहे मी. आणि मीच हट्ट धरायला हवा ना रे. त्यांना थोडं अवघडल्यासारखं होत असेल. करेक्ट आहे पॉइंट. जा मग बोल. ऑल द बेस्ट. थँक्यू. लव यू सो मच. मी टू. आलेच.